लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. आणि आता बातमी आहे रिक्षा टॅक्सी चालकांसाठीच्या मराठी सक्तीची. 1 मे पासून सक्ती नको म्हणत आपल्याच मंत्र्यांच्या विरोधात निरुपम रस्त्यावर उतरले. तर मनसेनं मंत्री सरनाईकांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आणि रिक्षा चालकांशी चर्चा करण्यासाठी आलेल्या निरुपमांच्या गाडीवरही दगडफेक केली. पाहूयात. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीवरून शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम आणि मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. 1 मे पासून मराठीची सक्ती नको असं म्हणत रिक्षा चालकांशी चर्चा करण्यासाठी निरुपम दहिसरमध्ये आले आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी निरुपमांच्या गाडीवर दगडफेक केली. रिक्षा चालकांशी चर्चा करून पोलिसांच्या संरक्षणामध्ये निघत असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी निरुपमांच्या गाडीचा पाठलाग केला आणि दगडफेक केली. त्यानंतर मनसेच्या या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज करत त्यांना ताब्यात घेतलं. दोन 2019 मध्ये सरकारने वाहन चालकांनी प्रवाशांशी मराठीमधून संवाद करण्याचा GR काढला. पण मराठीची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारीनंतर परिवहन मंत्री सरनाईकांनी 1 मे पासून ऑटो आणि रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीची केली. RTOच्या माध्यमातून 1 मे पासून ऑटो रिक्षा चालकांना विचारपूस होईल आणि मराठी न बोलता येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांचा परवाना रद्द होणार आहे. शिंदेचे मंत्री सरनाईकांच्या या निर्णयाला मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिला. तर भाजप प्रणित शशांक राव यांच्या संघटनेनं देखील मराठी सक्तीला विरोध केलाय. मराठी सक्तीवरून जोर जबरदस्ती चालणार नाही, मराठी आली पाहिजे पण मारझोड चालणार नाही असं भाजपचे नेते दरेकर यांनी म्हटलंय. सरनाईक आणि निरुपम दोघेही शिंदेच्या शिवसेनेचे नेते आहेत. पण स्वतःच्याच मंत्र्याच्या निर्णयाच्या विरोधात निरुपम यांनी शड्डू ठोकलाय. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेमध्ये सुद्धा मराठी अमराठीवरून 2 गट पडल्याचं चित्र आहे. दरेकरांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. त्यावरून आपल्याच मित्रपक्षाच्या मंत्र्यांच्या निर्णयाला भाजपचा पाठिंबा नाही. आपने जो ये आग्रह रखा है कि 1 मई के बाद RTO वाले सबका टेस्ट लेंगे और टेस्ट में जो फेल होगा उसका हम परमिट रद्द कर देंगे, मैंने कहा ये थोड़ा सा गलत है. मैंने सिर्फ ये गुजारिश की है कि इसके ऊपर पुनर्विचार करिए. आने वाले हफ्ते में 28 तारीख को इस मुद्दे पे मीटिंग भी है. संजय निरुपमांना सुद्धा मी त्या बाबतीत 29 तारखेला ज्या ज्या लोकांनी विरोध केला म्हणजे शशांक रावांची संघटना ह्या लोकांना मी आमंत्रित केलंय. तुम्हाला काय हवंय काय नकोय ते आम्हाला सांगा, आम्ही देऊ. परंतु तुम्ही आडमुठेपणा कराल, तुम्ही जर सांगाल नाही आम्ही हिंदी शिवाय दुसरी भाषा बोलणार नाही तर हे चालणार नाही. हा महाराष्ट्र आहे. जोर जबरदस्ती करणं योग्य नाही, परंतु मराठी भाषा ही इथे आलीच पाहिजे. प्रत्येक राज्याची भाषा त्या ठिकाणी व्यवहारात वापरात असलीच पाहिजे आणि मराठीच्या बाजूने आम्ही भारतीय जनता पार्टी सुद्धा आहे. पण मराठीच्या नावाखाली त्या ठिकाणी आपण मारझोड धाकटतपट त्या ठिकाणी योग्य राहणार नाही. मराठी वृद्धिंगत करण्यासाठी आपण इतर भाषिकांना पण मराठीच्या प्रवाहात नियोजनबद्ध पद्धतीने आणलं पाहिजे. मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वेळ द्या अशी मागणी निरुपम यांची आहे. तसंच संविधानानुसार कोणी कुठेही नोकरी धंदा करू शकतो, त्यामुळे सक्ती नको अशी भूमिका निरुपम यांची आहे. टैक्सी चलाने वाले जो लोग हैं उनको मराठी में संवाद करना चाहिए. ऐसा आग्रह रखना गलत नहीं है, लेकिन इसके लिए हमको अपने ऑटो चालकों को टैक्सी चालकों को थोड़ा वक्त देना पड़ेगा. पूरे मुंबई में मराठी सिखाने के महाराष्ट्र सरकार की तरफ से 70 केंद्र खोले जाएंगे कि भाई 12 घंटे ऑटो चलाते हैं, आधा घंटा टाइम निकाल के उसमें एनरोलमेंट कर लो और थोड़ा सा एक काम चलाऊ भाषा सीखो. गणपत पाटिल नगर में रहने वाले सारे ऑटो वालों से निवेदन करने आया हूं कि 1 तारीख से जो सख्ती होने वाली है वो सख्ती नहीं होने देंगे, हम रिक्वेस्ट करेंगे. मराठी सक्तीवरून पुन्हा एकदा मनसे आणि निरुपम यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. दहिसरमध्ये उत्तर भारतीय रिक्षा चालकांशी चर्चा करण्यासाठी निरुपम येणार हे माहिती होतच मनसेच्या कार्यकर्त्यांनी निरुपमांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.
पोलिसांची देखील या कार्यकर्त्यांना रोखताना कसरत झाली. नेहमीच त्यांचा विरोध, महाराष्ट्र विरोधी भूमिका राहिलेली आहे, महाराष्ट्र भाषेच्या विरोधी त्यांची भूमिका राहिलेली आहे. पण आता हे खपवून घेणार नाही. याच्या अगोदरही संजय निरुपमला आम्ही धडा शिकवलेला आहे. आज पुन्हा त्याला धडा शिकवणार आणि त्याचा विरोध करायला इथे उभे आहे. त्या इथे आम्ही सगळे व्यवस्थित राहतोय. हा लावायला आला इकडे, पोलिसांच्या मागे लपून बसलाय. आमच्या समोर सोडायला दाखवतो, मग काय करायचं ते. तिथे प्रताप सरनाईक तुमचे मंत्री आहेत ना, वरती जाऊन बोलायचं होतं. आला कशाला इथे? इकडे सगळं शांततेत चाललेलं असताना आग लावायला आलाय. मराठी भाषा के नाम पे जोर जबरदस्ती करना, गुंडागर्दी करना, सख्ती करना, किसी को धमकाना, ये सरासर गलत है. हमारा विरोध इसका है. मराठी सक्तीच्या विरोधात 4 मे पासून अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी सुद्धा आंदोलनाचा इशारा दिलाय, ज्यामध्ये शशांकराव यांची संघटना आहे. तर निरुपम यांनी उडी घेतल्यामुळे राजकारणही तापले. तो जर एका बापाची औलाद असेल तर त्यांनी 4 तारखेला मीराबाईंदरमध्ये यावं. त्याचं चॅलेंज मी स्वीकारलं. 4 मेच्या आधी 29 तारखेला सरनाईकांनी मराठी सक्तीला विरोध असणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांच्या युनियनची बैठक बोलावली आहे. गोविंद ठाकूरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.